कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे ये जग अंधा। कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे ये जग अंधा। अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी जाम चटाए। कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे ये जग अंधा। नमो बुद्धाय, जय भीम. मी भीमराव यशवंतराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, आज आपल्याशी संवाद साधू इच्छितो. ही आता आपण इंटरव्ह्यू घेतोय, ही राजगृह बाबासाहेबांनी बांधलेल्या घरामध्ये घेतली. त्याच्या आधी बाबासाहेब इथे परळच्या डबक चाळ म्हणून होती, त्या डबक चाळीमध्ये ते राहत होते. आणि त्यावेळेला केळुस्कर गुरुजींनी भगवान गौतम बुद्धाचं एक चरित्र म्हणून एक छोटं पुस्तक लिहिलं आणि ते त्यांना भेट दिलेलं बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी ते वाचून वगैरे काढलं असावं. आणि मला वाटतं तेव्हापासून त्यांच्यावरती बुद्ध धम्माचा पगडा वगैरे झाला असावा, असं मला तरी वाटतं. बाबासाहेबांना त्यांच्या लहानपणापासून त्यांना जातीयतेचे चटके बसले. त्यांना शाळेत वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, पाणी वरून प्यावं लागलं, चपराशी येईपर्यंत पाणी मिळत नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेबांना जातीयतेचा तिटकारा लहानपणापासून. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस डिक्लेअर केलं 13 ऑक्टोबर 1956 35ला या येवले मुकामी, नाशिक जिल्ह्यामध्ये येवले मुकामी, मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी कदापि हिंदू म्हणून मरणार नाही. आणि तब्बल 21 वर्ष सर्व जाती धर्माचा अभ्यास केला. आणि शेवटी केळुस्कर सरांनी त्यांना पुस्तक दिले ते बुद्धचरित्र. त्याच्यावरूनच बाबासाहेबाचा कल बुद्धाकडे वळला. आणि बुद्ध धम्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारलेल्यामुळं बाबासाहेबाला हा धम्म पसंत पडला. आणि सर माझ्या समाजाचं भलं होईल, कुठं होईल तर या धम्मातच हे धम्म स्वीकारलो तरच माझ्या समाजाचं भलं होईल. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 गुरु चंद्रमौलीकडून दीक्षा घेतली, बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 22 पानावर 22 प्रतिज्ञा लिहून आणल्या होत्या. आणि ते माझ्या लेकरात आणि माझ्या दिकरे चष्मा पडदा काच पडदा नको म्हणून बाबासाहेबांनी डोळ्याचा चष्मा काढून 22 प्रतिज्ञा त्या काळी वधवून घेतल्या. आणि नंतर बुद्ध धम्माचा बुद्ध धम्माचा स्वीकार आम्ही लोकांनी केला. या टायमाला ब्राह्मण कन्या बाबासाहेबांची दुसरी पत्नी सविताबाई आंबेडकरच त्या धर्मांतराच्या साक्षीदार आहे. म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म स्वीकारला. त्याच्यानंतर बाबासाहेब BA झाले इथे मुंबई युनिव्हर्सिटीमधून. नंतर बाबासाहेबांची केळुस्कर गुरुजीने बाबासाहेबांची भेट ही बडोद्याचे महाराज सयाजीराव महाराज यांच्याशी केली. त्यांनी ते स्कॉलरशिप देऊन फर्स्टली ते अमेरिकेमध्ये गेले. मग त्यांनी डिसाईड केलं की बाबा इकॉनॉमिक्समध्ये मला PhD करायची आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. पैसे जमल्याबरोबर बाबासाहेब पुन्हा एकदा लंडनला निघून गेलेले. My name is Harvansh Virdi. Me and Gautam, we been working for Baba Sahib Mission since 1973. We have done a lot. We put a statue in Columbia University. We went as a team there. We put statue of Baba Sahib in India House. We put statue in London School of Economic. So all these achievement of our team, not me, our team. Another biggest achievement is that it took us 4 or 5 years to find where Baba Sahib was living when he was studying in LHC.
So we found out. So after find out, on the 6th of December 1991, we installed the plaque outside that Dr. Ambedkar lived here, the social crusader for the social justice. We put there. बाबासाहेबांकडे काउंटेड बुक म्हणजे 49,000 काउंटेड होती, अनकाउंटेड कितीतरी होती. म्हणजे त्यावेळेला पर्सनल लायब्ररी, इंडिव्हिज्युअल पर्सनल लायब्ररी ही बाबासाहेबांचीच. पण बाबासाहेब खाली कधी येत नव्हते. ते कोर्टातून आले तरी वरती राहायचे. कार्यकर्ते वगैरे त्यांचे काय पॉलिटिकल लीडर्स वगैरे यायची बैठकीची रूम्स वगैरे वरती होती. ग्राउंड फ्लोअरला एकदम कॉर्नरमध्ये राईट हँड साईडला एक त्यांची रूम्स होती. आज देखील तिथे आम्ही त्यांची खुर्ची आणि त्यांचा टेबल ठेवलेला आहे. तिकडे जर कोण आले तर तिकडे ते थोडा वेळ बसायचे. फर्स्ट टाइम इथं मुंबईमध्ये अर्न अँड लर्न मॉर्निंग कॉलेजेस काढणं हे बाबासाहेब विकास. सकाळी कॉलेज करतील आणि नंतर काहीतरी नोकऱ्या बिकऱ्या करतील, कमवतील पण आणि शिकतील पण. Hi, Jai Bhim. I'm Abhishek Bhosle. I'm doctor researcher in SOAS University of London. I'm trying to understand through my PhD that what happens when Dalit gets the land. What are the emancipatory outcomes of access to land for Dalit households in last 75 years in India? In London, we run Ambedkar Society in my university, and with the aim to talk about the exploitative structure, to interpret exploitative structure, to bring the lived experiences. When it comes about the caste, we have to come with the worldview of the Dalit population, how to interpret world in a different way, in a different direction. Where I'm sitting now is the Tavistock Square in London, and in front of me I have a statue of Gandhi. So Gandhi is known for everyone, not everywhere, the world. You will find Gandhi's name everywhere, okay? And especially because of his idea of non-violence. But now just imagine about Ambedkar, who was representing the untouchable family, untouchable caste in India, who were exploited for thousands of years. So my birth gave me or directly connected me with Ambedkar, which was not my choice, which was a given thing for me. And I'm fortunate to born in a Dalit family because that introduced me to Ambedkar from my birth. But I always find Ambedkar, what is the meaning of Ambedkar, how I understand Ambedkar. Of course, we have to understand all the root cause of our issue is the caste in India. But the interpretation of the problem should not limit with the caste only. We have to deal with the question of class, we have to deal with the question of gender, and that I learned from Ambedkar. That is importance of Ambedkar for me. And I think Ambedkar is the person when authoritarian state, when the Hindu state is growing in India, Ambedkar is becoming more and more relevant. And universities, students, they are not immune to the current situation in India. On the one side, the religion who believe on the idea of inequality, gender exploitation, hierarchical society is growing, and its implications we are seeing in India in a contemporary period. Everywhere communalism is increasing, caste dynamics or caste identities are getting more and more stronger. 1997 ला रमाबाई अॅट्रॉसिटी झालेली, रमाबाई हत्याकांड, रमाबाई फायरिंग. आय वॉज द आय विटनेस ऑफ दॅट फायरिंग. माझे काका त्यात गारुडियानगरला राहतात, त्यामुळे त्यांच्या बिल्डिंगमधनं ती सगळं मी ॲट्रॉसिटी किंवा ती फायरिंग वगैरे ते सगळं पाहिलेलं होतं. फायरिंगचे आवाज ऐकलेले किंवा लोक रोडवरती पळताना आग लागलेली आहे, सो ते सगळं पाहिलं होतं. बट म्हणजे मी नेहमी सांगतो की ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत त्या मी मांडत गेलो, त्यामुळे दॅट वॉज हे माझं एक्झाम्पल आहे. मी खूप एक्सपिरियन्स केला त्या गोष्टी, त्यामुळे मी ते पेंट केलं.
आफ्टर इंडिपेंडन्स स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या मिनिस्टरमध्ये बाबासाहेबांचा समावेश झाला होता. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे प्राईम मिनिस्टर होते. बाबासाहेबांना लॉ मिनिस्ट्री देण्यात आली होती, परंतु बाबासाहेब खुश नव्हते हे देखील आपल्याला सांगतो. बाबासाहेबांनी रिपीटेडली हे दोनदा सांगितलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंना इन रायटिंग्समध्ये की लॉ मिनिस्ट्री नको, मला हे द्या की देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर्स मी जरा करून देऊ इच्छितो. पण अनफॉर्च्युनेटली बाबासाहेबांना काही मिळालं नाही. बाबासाहेब शेवटपर्यंत लॉ मिनिस्टरच राहिले, या देशाचे फर्स्ट लॉ मिनिस्टर राहिले. तेव्हा त्यांनी ते बिल इंट्रोड्यूस केलं, हिंदू कोड बिल्स. हिंदू कोड बिलमध्ये बाबासाहेब संपूर्ण अधिकार हे महिलांना देत होते. बाबासाहेब लॉ मिनिस्टर असल्यामुळे बिल त्यांना मांडण्याचा अधिकार होता. त्याने बिल ड्राफ्ट केलं होतं चांगल्यापैकी, परंतु याचा गाजावाजा खूप झाला. जे बाबासाहेबांच्या समकालीन मिनिस्टर्स होते, लीडर्स होते, त्यांना वाटलं बाबासाहेब आपल्या हिंदू धर्मामध्ये गडबड करतायत. परंतु बाबासाहेबांनी हे बिल मांडलं आणि बिल हे रिजेक्ट झालं, मेजॉरिटीने रिजेक्ट झालं. त्यामुळे त्यांना तो धक्का एक बसला. नंतर मग त्याने सांगितलं की मी इमिजिएटली रिझाईन. हे एक मेजर कारण होतं. ह्या बिलच्या माध्यमातून नंतर हे बिल टप्प्याटप्प्याने पास झालेलं आहे, हे सगळ्यांना माहिती. 60पासून पार्लमेंटमध्ये हे बिल पास झालं. बाबासाहेबांचे जे समकालीन लीडर्स होते इंडियात, द्रष्टे नव्हते, म्हणजे लॉंग साईडचं, म्हणजे लॉंग विजन नव्हतं. त्यामुळे वेळोवेळी बाबासाहेबांना अपोजिशनला कोण द्यावं लागलं. आपलं जर कोणी ऐकत नसेल तर मिनिस्ट्रीमध्ये राहू नये असं ते शेवटचं ते एंडिंग करतायत त्याच्या, म्हणून त्यांनी राजीनामा. इन लाईक 1970 टू 70 जो काळ होता त्या वेळामध्ये दलित पॅन्थरचा उगम झाला आणि त्याच्यामध्ये खूप यंग पीपल वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन these things. They all are writer, poet, you know. So I was a courier boy, you know. I have worked like 5 वर्ष काम केलं. तेव्हा पण मला चिडवलं जायचं याबद्दल, जातीयवादावरनं चिडवायला जायचं, जय भीम वगैरे. So I realized those things. Yeah, I was also abused that time, you know. And when I see म्हणजे मी जेव्हा रोहित वेमुलाची अॅट्रॉसिटी पाहिली किंवा पायल तडवीची अॅट्रॉसिटी पाहिली, तर म्हटल्यावर मी तेव्हा तेवढा स्ट्रॉंगली एज्युकेटेड असतो तर मी पण आत्महत्या केली असतो. म्हटल्यावर मग देन लाईक दिस इज ऑल दॅट्स कमिंग फ्रॉम दोज मेमरीज, यु नो. एक जो सर्वांना सांभाळून राहणं खूप गरजेचं आहे, कारण की ही कम्युनिटी 3000 वर्ष गुलामीत होती आणि 75 वर्षानंतर त्यांना एक राईट्स दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आरक्षण दिलं की तुम्ही पण शिक्षण घेऊन ह्याच माध्यमात त्यांना त्यांच्यासोबत या. पण अजूनही खूप मोठ्या संख्येमध्ये जमात आहे ती अनएज्युकेटेड आहे. त्यामुळे आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. लोक बोलतात की आरक्षण नाही दिलं पाहिजे वगैरे, पण अजून आपण फक्त मेट्रो सिटी राहून फक्त बघतो की यार हा नाव एव्हरीथिंग इज स्टॉप, आता सगळं संपलंय. बट नाही, आता वाढत चाललंय. गावागावात तर खूप गोष्टी भयानक होतात, रोज बघताय. आता तर सोशल मीडिया असल्यामुळे वी आर सीइंग एव्हरी डे दोज ॲट्रॉसिटी. त्याच्या अगोदर तर बऱ्याच गोष्टी होत असतील, आपल्याला कुठेच कळत नव्हतं. पण त्यामुळेच मी ॲज अ पार्ट ऑफ दलित पॅन्थर आय वर्क ऑन लाईक अवेअरनेस ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. काही झालं तर मी त्याच्यावरती स्पीक करतो, मी त्यावरती बोलतो ॲज अ पेंटर, यु नो. दॅट्स माय वॉइस. My name is Somnath Wagmare. Actually, I did a master's in media and communication, and where actually I realize and understand that where is our stories, and that questions I started filmmaking, and still I'm a practicing filmmaking. See, problem with Indian knowledge production
is that what Mumbai's cinema is showing, especially the Hindi cinema, not everyone is a white color in this city. Not everyone is a 6 foot in this city. Not everyone is a wealthy. Another question, what they are showing, they are like a mini minority of this country, and they are telling their elite mini minority stories. And another thing, I don't want to just criticize them that, oh, you are not telling our stories, you are not giving us space. So whatever capacity we have, we started to tell our own stories, and that is our actually tradition. And another point is that whenever they shows Dalit stories, the stories are always victim stories. Obviously, there is a problem, but at a time the parallel things are also happening. But this silent assertion is always ignoring by the mainstream media and cinema and even the academia also. So that's why I started telling slowly our stories. My savior said, whenever Indian will go somewhere for his living, because at that time people used to travel in ship. So Babasaheb said, if they can't take full ship of their disease which they practice in India, make sure they take it in the suitcase. The caste system is existing in Indian community as strong as it was whenever it was made. And whatever situation is in India. Matter of fact, it's a little difference because in India, the people there getting education, they're coming out of the villages, it's changed. But people like me who came, say, when they was 20-year-old or 15-year-old or 20, so they still got that in their mind and they are carrying here. You understand? See, I shows my film, like especially recent film, The Gale and Bharat, and the most our shows are housefuls. So most this film screenings, people come, people see, and see, visuals are very like effective medium. I feel always, and at least like it is also a process of civilization. I feel, I don't believe that in someone born in like a dominant caste. It's not that that person is like, oh, that person is like casteist only. Maybe I have that hope that maybe that person change. So maybe my films help them to change, to associate with this change, and also people from my community, my film maybe help them to get positive things. So that's my whole thing.